ही कथा आहे एका अशा गरीब भक्ताची जो स्वतः अडचणीत असूनही निष्काम भावनेने आणि गुपचूप सेवा करत राहिला. मंदिरात झाडू मारणे असो किंवा उपाशी माणसाला जेवण देणे, त्याने कधीही या सेवेचा दिखावा केला नाही. सेवा केली तर ती प्रसिद्धीसाठी नाही, स्वामींसाठी. कोणालाही माहिती नसताना श्री स्वामी समर्थ यांनी एका वेगळ्याच मार्गाने त्याच्या सेवेचा हिशोब चुकवला. अचानक धन, मान आणि जीवनास स्थैर्य प्राप्त झाले. ही कथा आपल्याला शिकवते की निष्काम कर्म कधीही वाया जात नाही. निस्वार्थ सेवेची नोंद स्वामींच्या दरबारात नक्की होते. वेळ लागतो पण न्याय नक्की मिळतो. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट मनाला स्पर्श करणारा आहे. कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा आहे निष्काम कर्म आणि निस्वार्थ सेवेची, जिथे कुठलाही दिखावा नाही, कुठलीही अपेक्षा नाही, आणि तरीही श्री स्वामी समर्थ स्वतः न्याय देतात. गावाच्या टोकावर राहणारा तो गरीब भक्त. अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर एक लहानसं गाव होतं. त्या गावाच्या कडेला मातीच्या घरात राहणारा भाऊसाहेब. गरीब, रोजंदारीवर जगणारा. घरात आई आजारी, हातात काम नसेल तर चूल पेटत नसेल. पण भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर तक्रार कधीच नव्हती, कारण त्यांच्या मनात एकच श्रद्धा होती: स्वामी पाहतात. कोणालाही न कळलेली सेवा. पहाटे 4 वाजता भाऊसाहेब उठायचे. गाव अजून झोपलेलं असायचं. ते थेट मंदिरात जायचे. कोणी सांगितलं नव्हतं, कोणी नेमणूकही केली नव्हती. ते स्वतःहून झाडू घेत अंगण स्वच्छ करायचे. फुलांची गळलेली पानं गोळा करायचे. देवापुढची मातीची पंती नीट ठेवायचे. कोणी विचारलं तर हसून म्हणायचे, माझं काम नाही, स्वामींचं आहे. उपाशीपोटी दुसऱ्याला जेवण. अनेक वेळा घरी फक्त एकच भाकरी असायची. रस्त्यावर एखादा उपाशी माणूस दिसला की भाऊसाहेब ती भाकरी त्याला द्यायचे. आई म्हणायची, तू काय खाशील? भाऊसाहेब शांतपणे उत्तर द्यायचे, स्वामी देतील. ना फोटो, ना व्हिडिओ, ना कोणाला काही सांगणं. सेवा फक्त सेवेसाठी. संकटाची परीक्षा. 1 वर्ष असं आलं की कामच मिळेना. आईचं औषध बंद पडलं. कर्ज वाढलं. लोक म्हणू लागले, एवढी सेवा करून काय मिळालं? त्या रात्री भाऊसाहेब मंदिरात बसून रडले, पण तक्रार नाही. फक्त एकच वाक्य: स्वामी, माझा विश्वास तसाच आहे. अनपेक्षित वळण. काही दिवसांनी गावात एक बाहेरचा माणूस आला. त्याने मंदिराजवळ पाहिलं. पहाटे एक गरीब माणूस शांतपणे झाडू मारतोय. ना पुजारी, ना सेवक, फक्त भक्त. तो माणूस जवळ आला. विचारलं, हे काम कुणासाठी करता? भाऊसाहेब म्हणाले, स्वामींसाठी. तो माणूस काही न बोलता निघून गेला. स्वामींची गुप्त लीला. आठवडाभरातच बातमी आली. तो बाहेरचा माणूस एका मोठ्या ट्रस्टचा विश्वस्त होता. त्याने संपूर्ण मंदिराची सेवा पाहिली होती, विशेषतः भाऊसाहेबांची. ट्रस्टने निर्णय घेतला, भाऊसाहेबांना मंदिर व्यवस्थापनात कायमची नोकरी, पगार, घरभाडं, आईच्या उपचारांची जबाबदारी आणि गावात मानसन्मान, हे सगळं मिळालं. भाऊसाहेब थरथरत म्हणाले, मी काही मागितलं नव्हतं. उत्तर आलं, मागणं नव्हतंच, पण तुमचं कर्म बोललं. जेव्हा स्वामी स्वतः हिशोब चुकवतात. त्या रात्री भाऊसाहेबांना स्वप्न पडलं. स्वामी म्हणाले, तू कोणाला सांगितलं नाहीस, पण मला सगळं माहीत होतं. जो गुपचूप देतो त्याचं देणं मी उघडपणे परत करतो. भाऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, कृतज्ञतेचे होते. कथेचा संदेश. ही कथा आपल्याला एकच शिकवण देते: लहान सेवा कधीही लहान नसते. निष्काम कर्माचा हिशोब चुकत नाही. स्वामी उशीर करतात, नकार देत नाहीत. तुम्ही केलेली चांगली कर्म कुणालाच दिसत नसतील, पण स्वामींच्या दरबारात त्याची नोंद नक्की होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.